ही पंथी मी केली आहे कम्प्लीट. विराटला साडी नव्हती, पुन्हा केवळा साडी नव्हती, नुसतं गाडीने इरिटेट करून. फेब्रुवारी ऐकून ठेवा सर्वांनी, फेब फिक्स आहे. आता कुठे ते माहिती नाही, फक्त ऐकून ठेवा फेब फिक्स आहे. बाबा गुड मॉर्निंग, कशी आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असा आला. मी बघा आज कुर्ता घालून निघालो आहे ऑफिसला जाण्यासाठी. आणि हा कुर्ता घातला तर आहे मी आता, पण लोकलमध्ये ट्रॅव्हल कसं करेल मला माहिती नाही. गाडी खाली असेल तर इझी होईल मला ट्रॅव्हल करण्यासाठी. आता लोकलमध्ये कुर्ताची पूर्ण वाट लागून जाणार आहे. आणि आता वाजले 8:15, 8:20 फ्लाईंग करायचा टाईम दाखवतेच पालघरला येण्याचा. तर पटपाटात जातोय मी आता. हो आज तर थोडाफार काम आहेत मला ऑफिसमध्ये. नंतर दुपारनंतर तर थोडा टाईमपासच होणार आहे, मजा मस्ती पार्टी होणार आहे आमची फुल आणि धमाल होणार आहे. अरे बाप जे झोंबलो आज, खूप जास्त ओव्हर इटिंग झालं माझं. पण खाली आलो मी राऊंड मारण्यासाठी, खूप जास्त झाले. असं जातं वरती आता सर्व ऑफिसमध्ये लोक सर्व गेम खेळत पण फुल ऑन टाइमपास चाललं आहे. पेंट करतोय मी छान तिथे रंगवतोय. सर्व आपापल्याप्रमाणे काम चालू सर्वांचंच. ही पंथी मी केली आहे कम्प्लीट. हे बघा छान कलर वाटतं. संख्या हे बघा झाली माझी. तुझे काय? हो ही मी बनवली. बाकी सर्वांनी आपापल्याप्रमाणे पण एक काच आहे ते मला माहितीच नव्हतं. टाईम बघा 10:35 झालेच आणि मी आत्ता बोलवलेलं आहे. आज तर आम्ही ऑफिसमध्ये फुल ऑन धमाल केलं, पार्टी केली, पंथी रंगवले, गेम खेळले, खूप जास्त मजा केली. आता इकडनं मला इकडनं ट्रेन जी आहे आता मला की 10:50ची आहे, नंदुरबार एक्सप्रेस. ती येणार आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 8वरती. ती पकडून मी जातो आता पालघरला. आणि आज सॅटर्डे नाईटच आहे, पूर्ण आमची गँगसुद्धा बसली आहे. तर त्याची माझ्या तिकडे जायचं प्लॅन आहे. जाईल की नाही मला माहिती नाही. गेलंच तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल की तिकडे आज कोण आहेत ते. आज नक्कीच दाखवणार. काय गरम होतं यार, खूप जास्त गरम होतं. नंदुरबार ते भेटले आता मला. बसले मी आरामात, विंडो सीट भेटली वाटतं. विंडो सीट आरामात बसले. आता गाडी कधीपर्यंत पोहोचेल? 12:15, 8चा टाईम आहे पालघरला पोहोचण्याचा. फक्त एवढंच की पालघरला किंवा केळव्याला साईडला काढायला. केळव्याला साईडला काढली गाडी तर पुन्हा हालत खराब करून टाकतो. बघूयात का केळव्या गाडी साईडने काढते की नाही. तर ही गाडी केळव्याला साईडने काढते सिंडरला पण साईडने काढते. त्रास नुसता. 12:40 झाले आणि आता गाडी पालघरला पोहोचली आहे. गाडीचा टाईम आहे 12:12 एवढी लेट झाली आहे ना. विराटला साडी नव्हती, पुन्हा केवळा साडी नव्हती, नुसतं गाडीने इरिटेट करून ठेवलं. बसायला भेटलं होतं ती वेगळी गोष्ट आहे, पण ही गाडी खूप इरिटेट करते. मला वाटलं बघा पालघरची पब्लिकसुद्धा भरपूर लोक असते या ट्रेनने, भरपूर पब्लिक असते बघा. आता इकडनं चालत जाणार नाही, रिक्षा पकडतो. तर इथल्या रिक्षावर पण आता नाटक करतील. 50, 60 किंवा 70 रुपये घेणार बहुतेक तरी 60 रुपये घेतील. बघूयात आता हे इथले आज रिक्षावाले किती घेतात ते. आणि रिक्षा भेटते आता मला. आता मला घरी जातोय, फ्रेश होतोय आणि आपण काही नाही वटरेला पार्टी काय आपली बघतो. तिकडे जाऊन त्यांना बस भेटणार. मी त्यांना काहीच करणार नाही, म्हणजे काहीच कॅपॅसिटी नाही काही खायची. पोट भरला आहे माझा. आपण चला आता आपण जाऊयात वडराईला. गाडी अनलॉक करून घेतोय आणि पायची धूळ सर्व लागले. भरपूर दिवसानंतर गाडी चालू करणार आपण. आता गाडी चालू केल्यानंतर परत गाडीचं इंजिन आपलं गरम करावं लागणार आहे, मगच गाडी काढायला लागणार इथनं. भाई तुटणार नाही ना तो? बघ हा विचार कर. नाही आपण जायचंय. अरे भाई नाही आपलं, अरे पण प्रूफ पाहिजे. हा आणि आधी जाम बडबड करतो आपल्याला. बाई आपल्याला जायचंय गोव्याला म्हणणार. अरे जायचं की नाही? जायचं की नाही? जायचं की नाही? आपलं ट्रिप बद्दल चालला. गुड नाईट आहे बोल निघाला पळायला लगेच. त्याला माहिती काय करतो मी. बस आपण जाऊ पालघरला लवकर. फेब्रुवारी ऐकून ठेवा सर्वांनी, फेब फिक्स आहे. आता कुठे ते माहिती नाही, फक्त ऐकून ठेवा फेब फिक्स आहे. बाबा व्हिडिओ मध्ये घेतलाय फेब फिक्स.
चला आता यांना सोडलंय मी आता आणि आता चला आता यांना सोडलंय मी आता आणि मी जातो आता माझ्या घरी पालघरला. इथे पण झोपलो असतो मी, पण आता एवढं लेट जाऊन काय फायदा नाही इकडे, कारण की मग सर्वांना मम्मी किंवा गुड्डी असेल त्यांना उठवावं लागेल, मग त्यांची झोप मूड खराब होईल. म्हणून मी आता जातो डायरेक्टली पालघरच्या घरी. आणि आता टाइम झालाय किती वाजलेत 3:20 झालेत. तर चला आता हा ब्लॉग मी इथे संपवतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि आम्ही फेबमध्ये कुठे जातोय ते तुम्हाला मी लवकरच सांगेलच. पण सध्या तरी फेबचा आमचा मंथ हा फिक्स झालाय, डेट अजूनपर्यंत फायनल नाहीये. बाय बाय, गुड नाईट.